सर्वांना नमस्कार. 7वीच्या वर्गात आपले स्वागत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण छान असाल आणि आजच्या मनोरंजक वर्गासाठी उत्सुकही असाल. आज आपण एका खंडावर चर्चा करणार आहोत. जगात किती खंड आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? बरोबर आहे, 7 खंड आहेत. तुम्ही त्यांची नावे सांगू शकता का? ठीक आहे, चला खंडावर एक नजर टाकूया. हो, पहिला आशिया खंड, दुसरा आफ्रिका, तिसरा उत्तर अमेरिका, चौथा दक्षिण अमेरिका, पाचवा अंटार्क्टिका, सहावा युरोप आणि 7वा ऑस्ट्रेलिया. मला आशा आहे की तुम्ही आजच्या धड्याबद्दल जाणून घेण्यास तयार असाल. युरोपमधील एका खंडाबद्दल म्हणजे युरोपमधील लोकांनी त्यांच्यावर नैसर्गिक वातावरणाचा आणि संसाधनाचा कसा वापर केला आहे ते जाणून घेऊया. चला या विषयावर थोडक्यात नजर टाकूया. युरोपचे स्थाने काय आहेत? युरोपचे पर्वत, मैदाने, नद्या कसे आहेत? युरोपचे द्वीपकल्प, बेट, उपसागर आणि आखात. युरोपचे हवामान, शेती आणि सागरी मार्ग. प्रथम कीवर्ड्स. द्वीपकल्प. द्वीपकल्प म्हणजे जवळजवळ पाण्याने वेढलेला परंतु तरीही एका बाजूला मुख्य भूमीशी जोडलेला जमिनीचा तुकडा. बेट. खंडापेक्षा लहान आणि पाण्याने वेढलेला भूभाग. आखाडा. किनाऱ्याचा एक भाग जिथे जमीन वळते, ज्यामुळे समुद्र तिन्ही बाजूंनी जमिनीत वाढलेले असते. आखाडा. आखात म्हणजे समुद्रापासून भूभागात जाणारा एक मोठा प्रदेश. संकल्पना नकाशा. नकाशाकडे पहा आणि युरोपचे स्थान शोधा. युरोप हा अंटार्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर, भूमध्ये समुद्र आणि आशियाने वाढलेला एक खंड आहे. युरोपियन लोकांना 500 वर्षापूर्वी अमेरिकेत जाण्याचा समुद्री मार्ग सापडला, ज्यामुळे स्थलांतर झाले. प्राचीन काळी युरोपियन लोक भूमध्ये समुद्राला जगाच्या मध्य मानत असतात. युरोपच्या पूर्वेकडील सीमा युरल पर्वतांनी दर्शविल्या आहेत. फार उंच नाहीत. पूर्वेला आशिया आणि पश्चिमेला युरोप आहे. मिळून आशिया आणि युरोप युरेशिया बनवतात. या भूभागासाठी सामान्य संज्ञा. युरोपमधील पर्वते, मैदाने आणि नद्यांविषयी अधिक जाणून घेऊया. पर्वत. युरोपमध्ये आल्प्स आणि पायनरीज सारखे बर्फाच्छादित पर्वत आहेत. आल्प्स आणि पायरेनीज हे युरोपमधील प्रमुख बर्फाच्छादित पर्वतारंग आहेत.
युरोपचा दक्षिण सामावरील काकेश पर्वत वर्षभर उंच आणि बर्फाळ असतात. मैदाने. आशियामध्ये युरोपपेक्षा जास्त पठार आहेत. फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमध्ये लहान पठार आहेत. रशिया, युक्रेन, पोलंड आणि बेलारूससह पूर्व युरोप हिवाळ्यात त्यांच्या विस्तीर्ण बर्फाच्छादित मैदानासाठी ओळखले जाते, ज्यामुळे निपर आणि व्होल्गा सारख्या नद्या तयार होतात. नद्या. युरोपीय नद्या लोक आणि वस्तूंना प्रदेशामध्ये जोडतात. राईन नदी औद्योगिक शहरांना उत्तर समुद्राशी जोडते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो. व्होल्गा नदीच्या जागतिक व्यापाशिवाय असलेले संबंध कॅस्पियन समुद्रात जाणाऱ्या प्रवाहामुळे मर्यादित आहे. आता आपण युरोपातील द्विविकल्प बेट, उपसागर आणि आखातीबद्दल बोलूया. द्विविकल्प. युरोपाची किनारपट्टी वेगवेगळे आहे. बाल्टिक समुद्र खोलवर क्षीण होते आणि काही इटली समुद्रात पसरत आहे. इटली हा 3 बाजूंनी समुद्राने वाढलेला द्विकल्पिक आहे. नॉर्वे आणि स्वीडन स्कॅन्डिनेव्हियन द्विविकल्पावर आहेत. बेट. काही युरोपीय देश समुद्राने वाढलेले आहेत. युरोपमध्ये ग्रेट ब्रिटन सारखे अनेक बेट राष्ट्रे आहेत, जे समुद्राने वाढलेले आहेत. युरोपमधील बेट आणि द्विविकल्प कनेक्टिव्हिटीसाठी समुद्रावर अवलंबून असतात. समुद्री वाहतूक ही युरोपीय लोकांसाठी प्रवासाची एक किफायतशीर आणि कार्यक्षम पद्धत आहे. उपसागर आणि आखत. उपसागर आणि आखत हे 3 बाजूंनी जमिनीने वाढलेली महासागर क्षेत्रे आहेत. उपसागरांना बंगालच्या उपसागरा इतकेच विस्तृत, वक्र, उघडे असतात आणि ते अशा बंदरासाठी योग्य असतात जिथे जहाजे सुरक्षितपणे डाक करू शकतात आणि माल उतरवू शकतात. मोठ्या जहाजांसाठी खोल आखत किंवा खाडी प्रदेश आहेत, कारण ते समुद्राच्या तळाला स्पर्श करण्यापासून रोखण्यासाठी पुरेसे पाण्याचे खोल प्रदान करतात. आता युरोपचे हवामान, शेती आणि सागरी मार्ग पाहूया. हवामान. युरोपमध्ये आपल्यापेक्षा थंड हवामान आहे. यातील बहुतेक देशांमध्ये हिवाळ्यात बर्फवृष्टी होते. त्यांचा उन्हाळा देखील आपल्या इतका उबदार नसतो. विषुववृत्तापासून हवामानाचे अंतर.
विषुववृत्ताजवळील प्रदेश वर्षभर उबदार राहतात. विषुववृत्तापासून दूर जाताना तापमान कमी होतो. ध्रुवीय प्रदेश नेहमीच बर्फाळ असतात. अटलांटिक महासागराच्या जवळील हवामान. युरोपच्या हवामानावर अटलांटिक महासागराचा मोठा प्रभाव पडतो, विशेषतः किनाऱ्यावरील. पूर्व युरोपमधील पोलंड आणि रशियामधील फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटनच्या तुलनेत थंड हिवाळा जास्त असतो. चला, युरोपमधील हवामानावर महासागराचा कसा प्रभाव पडतो ते पाहूया. वेस्टर्लीज. वेस्टर्लीज युरोपमध्ये उष्णता आणि आर्द्रता आणतात. तर गिल्फ स्ट्रीम किनारपट्टीचे पाणी गोठण्यापासून रोखते. ज्यामुळे उत्तर अमेरिका आणि युरोपमधील बंदरावर वर्षभर जहाजांना भेटी देणे शक्य होते. वेस्टर्लीजने आपल्याला आर्द्रता उत्तर समुद्रातील मासेमार उद्योगाला फायदे होते. जे युरोपियन आहारासाठी महत्त्वाचे आहे. भूमध्य सागरमध्ये देश. दक्षिण युरोप हा भूमध्यम सागरीय प्रदेश म्हणून ओळखला जातो, जो भूमध्यम समुद्राजवळ आहे. हळू हिवाळा आणि उष्ण उन्हाळा असलेला हवामान ऑलिव्ह, अंजीर, द्राक्षे आणि संत्री यासारखी फळे वाढवण्यासाठी आदर्श आहे. युरोपातील ऋतू. हिवाळा, वसंत ऋतू, उन्हाळा आणि शरद ऋतू. प्रत्येकी त्यांच्यावर विशिष्ट पर्यावरणीय बदलावांसह शेतीवर परिणाम करतात. हिवाळा नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये थंड तापमान आणि कधी कधी बर्फ पडते. पर्वतावर जास्त बर्फ पडते आणि उशिरा सूर्योदय आणि लवकर सूर्यास्त झाल्यामुळे दिवस लहान होतात. पर्णपाती झाडांची पाने गळतात. मार्च मध्ये वसंत ऋतूमध्ये मोठे दिवस येतात. बर्फ वितळतो. झाडांना काळी येते. फुले येतात आणि शेतकरी पिके लावतात. उन्हाळ्यात जून ते ऑगस्ट या काळात भरपूर सूर्यप्रकाश आणि जास्त दिवस उत्तरेकडील देशांमध्ये शीतल फायदा होतो. सौम्य तापमान आणि अधूनमधून पावसाचा सरी पिकांच्या वाढीस चालना देतात. शरद ऋतूमध्ये हवामान बदलते आणि पाने गळतात. शेतीचे काम संपते. गावात गोळा केले जाते आणि वाईन, जाम,
रस आणि साठवणुकीसाठी द्राक्षे काढली जातात. जमीन आणि शेती. बदलत्या ऋतूमुळे युरोप वर्षभर वेगळा दिसतो. सरासरी आपल्या देशात दरवर्षी 8 ते 10 महिने शेतीचा हंगाम असतो, जो फ्रान्स आणि इतर युरोपीय देशांपेक्षा जास्त असतो, जिथे शेताच्या कालावधी सामान्य 6 ते 7 महिने असतात. पाऊस आणि नद्यांमुळे युरोपीय मैदान आणि नदींच्या खोऱ्या शेतीसाठी सुपीक आहेत, परंतु पर्वत मर्यादित शेतीच्या जमीन देतात. युरोपमध्ये हिवाळी शेती पूर्व आणि उतरलेला एक पीक पर्यंत मर्यादित आहे, परंतु दक्षिणेत 2 पिके घेता येतात. युरोपमधील मैदाने प्रामुख्याने गहू, मका, राई, बार्ली आणि ओट्सच्या लागवडीसाठी वापरली जातात, ज्यांचे उत्पादक प्रमुख आहेत. दक्षिण युरोप सफरचंद, नाशपती, संत्री, खजूर, ऑलिव्ह आणि विशेषतः वाईन उत्पादनासाठी द्राक्षे यासारख्या फळांमध्ये विशेष आहे. ऋषी क्रांती. युरोपमध्ये ऋषी क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात शेती सुरू झाली, ज्यामुळे लहान शेतकऱ्यांना व्यवस्थापित केले गेले आणि त्यांना शहरांमध्ये नोकरी शोधण्यास भाग पाडला गेला. युरोपियन शेती. युरोपमध्ये प्रशस्त झरे आणि पाण्यासाठी सर्वत्र विभाग, धान्य साठवणूक, कुक्कुटपालन आणि डुकरांसाठी मोठ्या शेतात शेती केली जाते. शेतकरी त्यांचे उत्पादन विकण्यासाठी आणि मांस, चीज आणि वाईन साठवण्यासाठी जड यंत्रसामग्रीचा वापर करतात. हे त्यांच्या गरजेच्या वस्तू जवळच्या शहरांमधून मिळतात. आधुनिक शेती. युरोपमध्ये शेती हा एक व्यवसाय आहे, जिथे शेतकरी त्यांचे उत्पादने विकतात आणि आवश्यक वस्तू खरेदी करतात. ग्रामीण भागात शेती टिकवून ठेवण्यासाठी ते आधुनिक तंत्राचा वापर करतात आणि सरकारी अनुदाने मिळवतात. सागरी मार्गांचा शोध. अनेक आशियाई देशांप्रमाणे पश्चिम युरोपला सोयीस्कर सागरी प्रवेश होता. कुशल युरोपीय खलाशी 2 मुख्य मार्गांनी भारत आणि चीनसोबत सोने आणि चांदीसाठी रेशमी आणि मसाल्यांचा वापर करत असतात. एक मध्यपूर्व इराण आणि अफगाणिस्तानमधून जमिनीवरून आणि दुसरा लाल समुद्र आणि अरबी समुद्रातून समुद्रमार्गे. निष्कर्ष. युरोपचा निसर्ग चांगले पर्वत, निस्तरणे, मैदाने, लांब नद्या, खोल निळे समुद्र आणि ताजेतवाने तलावांनी भरलेले आहे.